नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे पुन्हा आपल्या एकदा तडकत्या भडकत्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी उठल्या मस्तपैकी TCP/IP चे 5 प्रॅक्टिकल कंप्लीट केले आणि प्रॅक्टिकल कंप्लीट झाल्यानंतर मला करायची होती कॉलेजची तयारी. आणि तयारी केल्यानंतर कॉलेजची मस्तपैकी बनवली होती मी कॉफी. मग मस्तपैकी अशी कॉफी पिली. कॉफी पिऊन झाल्यानंतर कॉलेजची बॅग घेतली आणि आपल्या आलो गाडीपाशी आणि तिथून चाबी वाबी घेतली आणि निघालो कॉलेजसाठी. 5 minutes later. थोड्याच वेळात का मग पोचलो कॉलेजमध्ये आणि कॉलेजमध्ये आलेल्या आज झाला होता उशीर. तर मग सगळेजण मी ना मित्र ते गेलो क्लास टेस्ट द्यायला. 2 hours later. मस्तपैकी झकास क्लास टेस्ट देऊन झाल्याच्या बाद मग का मी ना मित्र सगळेजण निघालो क्लास टेस्ट देऊन बाहेर. आणि बाहेर आलेल्या मग दिसला तिथं प्रज्वल. हो bro, yes, this is Prajwal Hoge signing up with your batch. प्रज्वल भाऊचं इंट्रोडक्शन दिल्याच्या बाद मग का मी ना रोशन निमजे मस्तपैकी निघालो वैभ्याच्या रूमवर. मग का तिथं वैभ्याच्या रूमवर आल्यानंतर तिथं दिसला आम्हाला डोने, तो पहिलेच आला होता. मग का मी पोचलो मग तिथं थोड्याच वेळात रूमवर. A few moments later. तसं नाही तर भाऊ मग माहीत पडलं का TCP/IP सकाळी जे लिहिलं त्याचे आउटपुटच राहिले काय जे. मग आलो भाऊ सौरभदाच्या दुकानावर. तिथून का मी ना डोनेन घेतले मस्तपैकी आउटपुटची प्रिंट आणि मग निघालो वैभ्याच्या रूमवर पुन्हा. आणि वैभ्याच्या रूमवर आल्याला मग आउटपुट चेक वेक केले की मस्तला हाय का नाही का चेक बरोबर. आणि ते झाल्याच्या बाद मग निघालो कॉलेजमध्ये, कारण कॉलेजमध्ये पूर्ण आउटपुट लावून. आणि मग कॉलेजमध्ये पोचल्यास आलो CC लॅबमध्ये. आणि CC लॅबमध्ये आल्या केलं सगळ्यात पहिले प्रॅक्टिकल परफॉर्म. आणि प्रॅक्टिकल परफॉर्म केल्या मग माझ्या सगळ्याचे प्रॅक्टिकल कंप्लीट करून आता चेतन मी डोने सगळे आता आम्ही मिळून बनवत बसलो. मग तिथं DJ अभी मेरा बे शार्प है. कनेक्ट कर एक्झॉस्ट आहे का? A few moments later. मग का भाऊ बनला ना मग आमचा फायनली DJ सेटअप. मस्तपैकी त्या सब दिलं घुसडून, बॅटऱ्या, सोलार पंखे वंखे AC कूलर सब. मग का मस्तपैकी असं सेटअप बनवून झाल्याच्या बाद मग काय मस्तपैकी आपले पेपर झाला होता. मग निघालो आपल्या घराच्या रस्त्यानं. मग आलो पार्कमध्ये घेतली आपल्या गाडीची चावी आणि निघालो मग सनसन आपल्या घराच्या रस्त्यानं. घरात जाता मग आलो पेट्रोल पंपवर. आणि पेट्रोल पंपवर आल्याला मस्तपैकी भरलं 110चं असं पेट्रोल. आणि पेट्रोल भरून झाल्यानंतर मग काय मला जात होतं MIDCत. जाता मग निघालो MIDCच्या रस्त्यानं. मग थोड्याच वेळात पोचलो तिथं MIDCत. आणि MIDCच्या अंदर आल्याला तिथं पाहिली मग काय आपल्या पल्साची खोपडी. आणि खोपडी पाहून जायच्या बाद तिथून घेतली खोपडी आणि आलो बाहेर. आल्यानंतर मग का थोड्याशा तिथच्या स्क्रॅप गाड्या पाहिला की कशा काय दिसते म्हणून खोलून अंदरून बाहेरून. आणि मग त्या स्क्रॅप गाड्या पाहून झाल्याच्या बाद मग मी निघालो पुन्हा घराच्या रस्त्यानं. आणि जाता मग मला दिसली ते विंटेज गाडी. मग ती विंटेज गाडी पाहिली स्क्रॅपवाली. आणि ती विंटेज गाडी पाहूनंतर मग निघालो फायनली घराच्या रस्त्यानं. जाता मग तिथं दिसलं लस्सीचं दुकान. तिथं मस्तपैकी अशी चिल्ड थंडीगार लस्सी पिली. आणि लस्सी पिऊन झाल्यानंतर मग का फायनली आलो आपल्या घरी मस्तपैकी गाडीनं सनसन. आणि घरी आल्या मस्तपैकी असं थंडगार तुकडे करून टरबूज खाल्लं. आणि टरबूज खाऊन झाल्याच्या बाद मग का मस्त 7:20 केला मस्तपैकी आराम करून झाल्यानंतर आलो बाहेर. घेतली मस्तपैकी आपल्या यामा गाडीची चाबी आणि निघालो मग आपल्या पल्सरसाठी ऑइल आणण्यासाठी. मग का ऑइलच्या दुकानात पोचलो. तिथून का कॅस्ट्रॉलचं मस्तपैकी असं ऑइल घेतलं. आणि ऑइल घेऊन झाल्याच्या बाद मग निघालो पुन्हा घराकडं. मग घरी आल्यास मस्तपैकी आपलं मम्मीनं ब्रेड ऑमलेट बनवलं होतं. मग मस्तपैकी ब्रेड ऑमलेट खाल्लं. ऑमलेट खाऊन झाल्याच्या बाद मग पेट्रोल घेतलं मस्तपैकी. आणि पेट्रोल टाकून झाल्याच्या बाद पल्सरमध्ये मग लावली आपले गाडीला चाबी. आणि मस्तपैकी असा मीटर चालू केलं तर मीटर चालू करून झाल्याच्या बाद मग आलो मस्तपैकी दोघे मस्तपैकी पल्सरचा एक चक्कर मारून. आणि मग आमचं चक्कर मारून झाल्याच्या बाद आलो घरी. आणि घरी आल्याला जे MIDC टप्पर आणलं होतं खोपडी त्याचं मस्तपैकी असं कट केलं बरोबर शेपमध्ये. आणि ते माझ्या भाऊनं सगळ्यात पहिले काढले नट आणि असं करायचं होतं फिट. आणि ते करता मग चेनमध्ये ऑइल येईन होतं आणि थोडी क्लिनिंग करायची. ते सगळ्यात पहिले माझ्या भावानं काढलेलं टप्पर. आणि टप्पर काढून जायच्या बाद मग अशी आपली गाय दिसते बिना चेननं त्या कवरनं. आणि ते झाल्याच्या बाद फायनली आपलं निघालं होतं एक खालचं कवर. आणि ते कवर काढून जायच्या बाद मग काल 3-4 वाजेपर्यंत गाडीचं सर्व्हिसिंग करता आपलं साईड स्टँडच लावत राहिलं होतं. तर मग माझ्या भावानं जे गाडीचं टप्परचं लॉक होतं ते खोललं. आणि ते खोलून झाल्याच्या बाद मग घेतलं मी स्टँड. आणि स्टँड घेतल्याच्या बाद मग त्याला मस्तपैकी भावानं लावले नटं मस्तपैकी. आणि नटवटं लावून झाल्याच्या बाद फायनली आपलं माझ्या भावानं मस्तपैकी असं टाईटपैकी असं स्टँड कसलं. आणि ते कसून झाल्याच्या बाद
स्टँड फिट करून जायच्या बाद घरी आलो पाहतो वाजवत होते 11 आणि 11 वाजत होते. मग आपल्या जी पल्सर 150 तिचं ऑइल पण चेंज करतं. मग का घेतला नवीनवाला ऑइल आणि ऑइल घेतल्याच्या बाद माझ्या भावानं ऑइलचा नट काढला होता खालचा. तर मग खोलल्या पाहतो तर पाय धारच लागली होती, कारण माहीत नाही चांगलं 2 लिटर तर ऑइलच निघालं होतं. मग का त्याच्या बाद एक पुरं घमिलं खालचं भरल्याच्या बाद मग का घेतलीच्या बाद बॉटल पण भरली आणि मग का त्याच्या बाद पाहतो तो पार 2 लिटर तर ऑइलच निघालं होतं भाऊ. दोन्ही बॉटला आणि दोन्ही एकात घमिलंही भरलं होतं. काढावाला इंजन ऑइल काढून जायच्या बाद मग का जे चेन सेट राहते तिथं खोललं, कारण तिथं म्हणे कोणतरी एअर फिल्टर का काहीतरी राहते म्हणे ऑइल फिल्टर. ते खोललं ते एअर फिल्टर काय दिसला. मग तिथं दिसली पार अशी माती. मग माझ्या भावानं घेतला पेचकस आणि पार साफ करणं चालू केलं माती. आणि मग मस्तपैकी खोकार करून माती काढली आणि माती करून झाल्याच्या बाद मस्तपैकी केलं तेवालं चेन सेट साफ करून जायच्या बाद मग घेतला ऑइलचा नट आणि तेल लावलं त्याच्या पोझिशनवर बरोबर फिट आणि तो ऑइल नट मस्तपैकी असा घुमत टाईट केला आणि टाईट करून झाल्याच्या बाद 5 minutes later. ऑइलचा नट लावतच नाही तर मला या लागलं. मग त्याच्या बाद आपल्या वर्धा स्टेशनवर काय मग बॉल झालं तर शेगाव अर्जंटमध्ये. मग त्याला बरोबर सोडलं आणि सोडून झाल्याच्या बाद मी आलो. मग पुन्हा आपल्या घराच्या रस्त्याने निघालो सनसन का आपल्या गाडीचं काम राहिलं होतं. मग पोचलो घरी आणि घरी आल्याच्या बाद मग का तिथं आला होता दादू भाऊ आणि सोन्याचं तोंडच लपवलं काय माहीत कोणतं. आणि मग का तोंड लपून दोघाचं झालं होतं. आणि मग आम्ही घेतला फायनली आपलं कॅस्ट्रॉल ऑइल आणि कॅस्ट्रॉल ऑइल घेतल्याच्या बाद मग खोलला मी बडं ऑइल तिथं टाकतीचा नट आणि नट खोलून झाल्याच्या बाद मग का फायनली मी केली मग ऑइल टाकायची प्रोसिजर चालू. ऑइल टाकून होत नाही तर मग का मस्तपैकी असा नटवट लावला आणि त्याच्या बाद का मग तसं ऑइल फ्लो झाला पाहिजे म्हणून मारले मस्तपैकी आपल्या पल्सरले किक. करू का बंद? हां मग का भाऊ मग जशीच गाडीला ऑइल टाकलं दिला आणि मग दादू भाऊले मस्तपैकी असा चक्कर गाडीचा. सोन्या भाऊ गेली मग गाडी चालवाले तर येऊ शकता. गाडी चालवली पल्सर पे. त्याच्या बाद का दोघाले मस्तपैकी चक्कर देऊन झाल्याच्या बाद मस्तपैकी आपल्या गाडीची ऑइलिंग झाली होती. मग का आपले पूर्ण गाडीचं काम झालं. मग लावली शेडमध्ये मस्तपैकी अशी पार्किंग लावून झाल्याच्या बाद घरात येऊन टाईम पाहतो वाजले होते 1:10. मग का भाऊ सकाळपासून काही बराबर जेवण खाऊन झालंच नव्हतं, कारण या पूर्ण गाडीच्या मागत होतं पल्सर 150च्या. तर मग आम्ही सगळ्यात पहिले केलं मस्तपैकी अंड्याच्या भाजी आणि पोळीचं मस्तपैकी असं जेवण झाल्याच्या बाद अशी होती गर्र झोप काय सांगू. तर मग आता मिळूया आपल्या अशाच एकदा तडकत्या भडकत्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.